न उन्हात ठेवण्याचं झंझट, न खराब होण्याची चिंता, अगदी पटकन बनणारी व लहान मुलं अगदी आवडीने खातील अशी जेलीप्रमाणे बनणारी, वर्षानुवर्ष टिकणारी, आंबट गोड छान चटकदार अशी आवळा कँडी. हॅलो फ्रेंड्स, यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बनवणार आहोत आंबट गोड छान चटकदार अशी आवळा कँडी. आज आपण उन्हात ठेवण्याची गरज न लागणारी एकदम इन्स्टंट अशी आवळा कँडी बनवणार आहोत. ही आवळा कँडी बनण्यासाठी आपल्याला 4 ते 5 दिवस वाट पाहण्याची काहीही गरज नाही. अगदी अर्धा तासात ही आवळा कँडी बनून तयार होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. आवळा कँडी बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेले आहेत 300 ग्राम आवळे. आपल्याला आवळा कँडी, आवळा मुरब्बा बनवण्यासाठी एकदम फ्रेश व गच्च असे आवळे पाहून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली आवळा कँडी एकदम छान बनेल. 300 ग्राम आवळ्यांसाठी या ठिकाणी मी 300 ग्राम साखर घेतलेली आहे. आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला हे आवळे सर्वप्रथम उकडून घ्यायचे आहेत. आवळे उकडून घेण्यासाठी या ठिकाणी मी एका कढईमध्ये स्टँड ठेवून घेतलेला आहे. यावरती मी एक जाळीची प्लेट ठेवून आवळे उकडून घेणार आहे. माझ्याकडे स्टीमर नसल्यामुळे मी अशा प्रकारे आवळे उकडून घेत आहे. तुम्ही स्टीमर असेल तर त्यामध्ये आवळे उकडून घेऊ शकता. तुमच्याकडे स्टीमर नसेल व अशी जाळीची प्लेटही नसेल तर तुम्ही इडली पात्रामध्येही हे आवळे उकडून घेऊ शकता. इडली पात्रामध्येही एकदम छान आवळे उकडले जातात. अशा प्रकारे वाफेवरती आवळे खूप छान उकडले जातात व ते पाणीही धरत नाहीत. जर तुम्ही आवळे डायरेक्टली पाण्यात टाकून उकडले तर ते खूप जास्त पाणी धरतात व त्यांना उकडायलाही खूप जास्त वेळ लागतो. वाफेवरती आवळे अगदी 10 मिनिटांमध्ये व्यवस्थित उकडले जातात. आता आपल्याला यावरती झाकण ठेवून 10 ते 12 मिनिट मीडियम गॅसवरती हे आवळे उकडून घ्यायचे आहेत. 10 ते 12 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपले आवळे एकदम छान उकडले गेले आहेत. आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत. आता आपले आवळे थोडेसे थंड झालेले आहेत. आता आपल्याला आवळ्याच्या फोडी व बिया वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. आवळे छान उकडले गेले असल्यामुळे आपल्या फोडी व बिया एकदम इझिली वेगळ्या होतात. या ठिकाणी मी सर्व आवळ्याच्या फोडी व बिया वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. ती पूर्णपणे थंड झाल्या की आपल्याला या फोडींची मिक्सरमधनं एकदम बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे. या ठिकाणी मी सर्व आवळ्याच्या फोडी एका मिक्सर जारमध्ये काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यामध्ये घालून घेऊ आल्याचा किस. या ठिकाणी मी 1.5 इंच आलं घेऊन त्याचा किसणीने बारीक किस बनवून घेतलेला आहे. आता मी हा मिक्सर जारमध्ये घालून घेणार आहे. आल्यामुळे आपल्या आवळा कँडीची टेस्ट एनहान्स व्हायला मदत होते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी आपल्या आवळ्याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. आवळ्याच्या फोडी व्यवस्थित वाटल्या जात नसतील तर आपल्याला अगदी थोडंसं पाणी घालून याची एकदम स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. या ठिकाणी मी आवळ्याची पेस्ट एका कढईमध्ये काढून घेतलेली आहे. मी 300 ग्राम आवळे घेतलेले होते. मी आता यामध्ये 300 ग्राम साखर ऍड करून घेणार आहे. आवळा कँडी बनवण्यासाठी आपल्याला आवळे व साखर समान प्रमाणात घ्यायचे आहेत. आता आपण यामध्ये ऍड करून घेऊ 1/2 टीस्पून काळं मीठ. काळ्या मिठामुळे आपल्या आवळा कँडीला खूप छान टेस्ट येते. व 1/2 टीस्पून साधं मीठ. तुम्ही तुमच्या आवडीनुसार 1/2 टीस्पून काळं मीठ व 1/2 टीस्पून साधं मीठ टाकण्याऐवजी संपूर्ण काळं मीठ किंवा संपूर्ण साधं मीठ टाकलं तरीही चालेल. आता आपल्याला ही उकडून घेतलेल्या आवळ्याची पेस्ट व साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली साखर व आवळ्याची पेस्ट व्यवस्थित मिक्स झालेली आहे. आपल्याला हे मिश्रण एकदम घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे. आपल्याला याची आवळा कँडी बनवायची आहे, म्हणजे आपल्याला या मिश्रणाच्या अगदी छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. त्यामुळे आपल्याला हे मिश्रण अगदी घट्ट होईपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे.
त्यासाठी आपल्याला थोडासा वेळ याला द्यावा लागणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी मिनिटभरामध्ये आपली साखर व्यवस्थित विरघळली गेलेली आहे व आपला पाक व्हायला सुरुवात झालेली आहे। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आवळा हा खाल्ला पाहिजे। आवळ्यातून आपल्याला व्हिटॅमिन सी सर्वात जास्त प्रमाणात मिळतं। मुलांना, मोठ्यांना सर्वांनाच आवळा अगदी गुणकारी आहे। केसासाठी, उत्तम त्वचेसाठी आवळा एकदम फायदेशीर आहे। पण कच्चा आवळा आपण खाऊ शकत नाही, त्यासाठी आपल्याला असे छान गोड, आंबट, चटकदार असे वेगवेगळे पदार्थ बनवावे लागतात। आवळा कँडी बरोबरच मी एकदम छान असा आवळा मुरब्बाही बनवलेला आहे। तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। मी ही आवळा कँडी साखरेमध्ये बनवत आहे। तुम्ही ही आवळा कँडी गुळामध्येही बनवू शकता, पण आवळा कँडीची टेस्ट साखरेमध्येच मला जास्त आवडते व गुळ घातल्यानंतर आपल्या आवळा कँडीचा रंगही बदलू शकतो। आता मी यामध्ये ॲड करून घेणार आहे 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर। आपल्याला या 1 टेबलस्पून कॉर्नफ्लोअरमध्ये 1 टेबलस्पूनच पाणी घालून याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। कॉर्नफ्लोअर घालून घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे। कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे आपली आवळा कँडी छान जेलीसारखी शायनी बनते व आपल्या आवळा कँडीच्या मिश्रणालाही कॉर्नफ्लोअरमुळे लवकर घट्टपणा येतो। तुम्हाला कॉर्नफ्लोअर वापरायचं नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर नाही वापरलं तरीही चालू शकतं। पण जर तुम्हाला अगदी जेली चॉकलेट सारखी एकदम शायनी अशी आवळा कँडी हवी असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअर नक्की वापरा। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कॉर्नफ्लोअर मिक्स केल्यानंतर आपल्या मिश्रणाला लगेचच घट्टपणा आलेला आहे। तुम्ही तुमच्या लहान मुलाला चॉकलेट ऐवजी ही आवळा कँडी दिली तर त्यांना टेस्ट आणि पोषण दोन्हीही मिळेल। आता आपण यामध्ये ॲड करून घेऊ 1 टीस्पून लिंबाचा रस। लिंबाच्या रसामुळे आपल्या आवळा कँडीला छान आंबट तुरट अशी चव यायला मदत होते, शिवाय आपली आवळा कँडी काळीही पडत नाही। मिश्रण घट्ट होत आल्यानंतर आपल्याला हे असं कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते कढईच्या बुडाला चिटकू नये, कारण मिश्रण जसं जसं घट्ट व्हायला लागतं ते कढईच्या बुडाला चिटकू शकतं। व आपल्याला गॅसची फ्लेम खूप जास्त मोठीही करायची नाही, अन्यथा आपलं हे मिश्रण कडेने करपू शकतं। मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या आवळा कँडीच्या मिश्रणाला छान गोल्डन रंग आलेला आहे, ते एकदम शायनी असं दिसत आहे। आपल्याला आवळा कँडी बनवण्यासाठी थोडेसे कष्ट घ्यावे लागत आहेत। 25 ते 30 मिनिट आपल्याला हे असं हलवत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। पण जर 25 ते 30 मिनिट देऊन आपण एखादा पदार्थ वर्ष 2 वर्ष खाऊ शकत असेल तर डील परवडलीच म्हणायचं। 2 किलो संत्र्यांमध्ये जितकं व्हिटॅमिन सी असतं तितकं व्हिटॅमिन सीचं प्रमाण एका छोट्याशा आवळ्यामध्ये असतं, त्यामुळे आपल्याला अगदी कुठल्या ना कुठल्या स्वरूपामध्ये आवळा हा खाल्लाच पाहिजे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण अगदी घट्ट बनत आलेलं आहे। आपल्याला हे मिश्रण कढई सोडेल इथपर्यंत घट्ट बनवून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण वडी बनवण्याच्या कन्सिस्टन्सीला येऊन पोहोचलेलं आहे। मी जेव्हा हलवती आहे त्यावेळी आपलं मिश्रण कढई सोडू लागलेलं आहे। अजून एका प्रकारे तुम्ही हे मिश्रण आवळा कँडी बनवण्यासाठी तयार झालं आहे की नाही हे चेक करू शकता। तुम्ही हे थोडंसं मिश्रण एखाद्या प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्या। मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर जर त्याची गोळी बनत असेल तर समजून जायचं की हे मिश्रण आपली आवळा कँडी बनण्यासाठी तयार झालेलं आहे। या ठिकाणी आवळा कँडी बनवण्यासाठी मी एका प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे, त्यामध्ये आता मी हे मिश्रण घालून घेणार आहे। आता आपण कँडी बनवण्याचं मिश्रण यामध्ये घालून घेऊ। या ठिकाणी मी प्लेटमध्ये सर्व मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता मी या चमच्याच्या साहाय्याने हे मिश्रण एकदम व्यवस्थित स्प्रेड करून घेणार आहे व ते वरच्या साईडने एकदम स्मूथ बनवून घेणार आहे, म्हणजे आपली आवळा कँडी एकदम स्मूथ व शायनी बनेल। या ठिकाणी मी आपलं आवळा कँडीचं मिश्रण प्लेटमध्ये व्यवस्थित स्प्रेड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला हे थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे।
या ठिकाणी आपली आवळा कँडीचं मिश्रण थंड झालेलं आहे. आता आपल्याला एखाद्या चाकूच्या साहाय्याने हे व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी चाकूच्या साहाय्याने आपली सर्व आवळा कँडी व्यवस्थित कट करून घेतलेली आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व आवळा कँडी वेगळ्या करून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट स्क्वेअर शेपची एकदम शायनी आणि छान अशी आपली आवळा कँडी बनलेली आहे. या ठिकाणी मी पिठी साखर घेतलेली आहे. आता आपल्याला या सर्व आवळा कँडी यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्या आवळा कँडी एकदम मार्केट स्टाईल दिसतील व जेव्हा तुम्ही त्या एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवाल ते एकमेकांना चिटकणारही नाहीत. तुम्हाला आवळा कँडी अजून चटकदार करायची असेल तर तुम्ही या पिठी साखरेमध्ये थोडासा चाट मसालाही ॲड करू शकता, पण या ठिकाणी मी प्लेनच पिठी साखर घेतलेली आहे. आपल्याला या आवळा कँडी या पिठी साखरेमध्ये छान घोळवून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी मी आपल्या सर्व आवळा कँडीज पिठी साखरेमध्ये घोळवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपल्या आवळा कँडीची एक्स्ट्राची सर्व साखर निघून जाईल व एकदम परफेक्ट अशी मार्केट स्टाईल आपली आवळा कँडी बनून तयार होईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या आवळा कँडीवरची सर्व एक्स्ट्राची साखर निघून गेलेली आहे. या ठिकाणी आपली एकदम परफेक्ट अशी आवळा कँडी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.